नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मनपा निवडणुकीच्या मतदानाचे अवघे काही दिवस शिल्लक असतानाच प्रचारामध्ये चांगलीच रंगत पाहायला मिळते. राज्यामध्ये सत्तेत असलेले दोन पक्ष म्हणजे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत एकमेकांच्या विरोधात आहेत. हेच दोन्ही पक्ष आता एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. अजित पवार यांनी त्यांच्या उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार असणारे मुरलीधर मोहोळ यांनी थेटपणे पालकमंत्री अजित पवार यांच्यावरती हल्लाबोल केलेला होता. त्यालाच प्रत्युत्तर देताना थेटपणे अजित पवार यांनी निलेश घायवळ प्रकरणावरून मंत्री असणारे मुरलीधर मोहोळ यांच्यावरती थेटपणे हल्ला चढवल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं. आणि खरं तर यावरूनच आजचा आपला लाईव्हचा विषय आहे. घायवळ प्रकरणावरून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आमने सामने. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी. समृद्धी, आपण पाहतोय की अवघे काही दिवस जे आहेत ते प्रचाराचे शिल्लक आहेत. जेमतेम 5 दिवस प्रचाराचे शिल्लक आहेत आणि 15 जानेवारीला मतदान होतंय. परंतु प्रामुख्याने जर पाहिलं तर जे दोन पक्ष राज्यामध्ये सत्तेत आहेत तेच दोन पक्ष जर पाहिलं, प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट, हे प्रामुख्याने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकमेकांच्या विरोधात आहेत आणि हेच एकमेकांवरती आता टीका करताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच राजरत्न, जेव्हापासून दोन्ही पक्ष आपापला प्रचार सुरू केलेला आहे या दोन्ही पक्षांनी, तेव्हापासून एकमेकांविरोधात कोणता ना कोणता एखादा मुद्दा उपस्थित करून एकमेकांच्या विरुद्ध टीका टिप्पण्या सुरू असलेल्या पाहायला मिळतात. या सगळ्यामध्ये गुन्हेगारांचा मुद्दा, गुन्हेगारांना तिकीट देणं किंवा त्यांच्या कुटुंबियांना तिकीट देणं हा मुद्दा अगदी सुरुवातीपासून चर्चेत आहे. आणि जेव्हापासून उमेदवारी डिक्लेअर झाली तेव्हापासून या विषयावरती बरंच काही बोललं गेलं होतं. आणि याच विषयावरून खूप दिवसांपासून एखादी गोष्ट काहीतरी अजित पवार बोलतात, मग त्याला उत्तर देत लगेच दुसरीकडे मुरलीधर मोहोळ काहीतरी बोलतात, असं एकंदरीत सुरू असलेलं पाहायला मिळतंय. विशेषतः अजित पवार आणि भाजपचे अनेक नेते यांच्यामध्ये कुठेतरी हा फुटबॉलचा एकंदरीत सामना पाहायला मिळतोय. पण मुळात अजित पवार हे या प्रकरणावरती, निलेश घायवळ प्रकरणावरती मुरलीधर मोहोळांना संबोधित करून नेमकं काय म्हटले होते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. ते नेमकं काय म्हटले होते हे आधी आपण बघूयात. म्हणजे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना. ज्यांनी केलं ते सगळ्यांच्या बरोबर सरकारमध्ये आहे. एका व्यक्तीला परदेशात जायला कुणी मदत केली? जरा डोकं खाजवा, नाठवा. पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला की नाही? त्याला पासपोर्ट कुणी दिला? कसा गेला? काय गेला? त्याचं जरा नीटपणे चौकशी करा. आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात, ह्याचंही रेकॉर्ड काढा. मी त्या संदर्भात माझी फक्त इथं युती एनसीपी म्हणजे तुतारी आणि घड्याळ नाही, त्याच्यामध्ये आम्ही आरपीआय सचिन खरात गट म्हणजे आरपीआय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्यांनी पण पुण्यात पिंपरी चिंचवड माझे पत्र आहे. काल विजय स्तंभाला दर्शन करण्याच्या करता, अभिवादन करण्याच्या करता मी गेलो. आपलं 1 जानेवारीला आपण जमतो ना, तिथंही सचिन माझ्या बरोबर होता. त्याच्या संदर्भात काही जागा आम्ही इतर म्हणजे त्यांना सोडल्या. आता त्यांना जागा सोडल्यानंतर त्यांनी कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. आता इथं पीपल्स रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र प्रदेश संभाजीराव रंगनाथ गायकवाड, जोगेंद्र कवाडे साहेबांचे, त्यांनी पण आम्हाला पाठिंबा दिला, असा अनेक लोकांनी दिलेला आहे. त्याच्यामुळं त्यांना तिथं उमेदवार जे पाठवून येतील तिथं त्यांनी कुणाला द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. आणि मी मगाशी जे सांगितलं, हो का, हे व्हाईटनर लावलेलं, मी जर मगाशी म्हणत होतो ना, हे जे प्रकार आहे तो का व्हाईटनर लावलेलं, हे माहितीच्या अधिकारात आपण माहिती काढली. हो का व्हाईटनर लावलेलं, हो का व्हाईटनर लावलेलं. आपण बघितलं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेटपणे निलेश घायवळला लंडनमध्ये पळवून लावण्यामध्ये नेमका कुणाचा हात आहे अशा आशयाचं एक विधान करत त्यांच्या टीकेचा जो झोड होता तो कुठेतरी केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळांकडे असलेला पाहायला मिळाला. अर्थात या सगळ्यावरती जेव्हा माध्यमांनी मुरलीधर मोहोळांना प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी मात्र हे सगळे आरोप धुडकावून लावत
जर अशा पद्धतीने माझा कुठल्याही पद्धतीचा संबंध निलेश घायवळ प्रकरणाशी आढळला तर मग मी राजकीय संन्यास घेईल, आणि जर माझा संबंध आढळला नाही तर अजित पवारांनी राजकीय संन्यास घ्यावा, अशा पद्धतीचं थेटपणे आव्हान सुद्धा दिलं. मुरली अण्णा नेमकं काय म्हणाले ते सुद्धा पाहूया. सप्लिमेंटरी क्वेश्चन नो. नाही, मला असं वाटतं जे प्रश्न त्यांना विचारायला हवेत, त्यांनी जे उमेदवार दिलेत ते काय करतायत हे तुम्ही मला सांगता. याच्यापेक्षा हा जाब त्यांना विचारला पाहिजे की तुम्ही जे उमेदवार दिलेत ते काय करतायत हे त्यांना विचारलं पाहिजे. सचिन खरात मी तुमच्या माध्यमातून माझं आव्हान आहे, जर निलेश गायवळ नावाच्या विषयासाठी तुम्ही जे म्हणताय की विदेशात पळून जाण्यासाठी मी मदत केली, एका व्यासपीठावर यायची माझी तयारी आहे. ते जर सिद्ध केलं त्यांनी तर मी राजकारणातनं संन्यास घेईल, आणि जर नाही सिद्ध झालं तर त्यांनी तर आपण बघितलं हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात निलेश घायवळ प्रकरणावरून बोलताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सुरुवातीपासून जेव्हा आंदेकर कुटुंबाला या निवडणुकीमध्ये उमेदवारी डिक्लेअर झाली होती तेव्हापासून अनेक गुंडांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे किंवा त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिली आहे असं म्हणत राष्ट्रवादीवरती प्रचंड टीका झालेली होती. अगदी सुरुवातीपासून जर आपण या गोष्टीची पाळंमुळं जर शोधायला गेलो तर जेव्हा दोन्ही पक्ष हे स्वतंत्र लढणार असं ठरलेलं होतं, शिवसेना आणि भाजप सुरुवातीला एकत्र होते, मात्र पुन्हा ते सुद्धा वेगळे वेगळे लढणार असं ठरलं होतं. त्यानंतर कुठेतरी सगळेच पक्ष अगदी आपली प्रतिष्ठा पणाला लावत या सगळ्या मैदानामध्ये उतरलेले पाहायला मिळाले. त्यामुळे जो कोणता मुद्दा हातात मिळेल त्या मुद्द्यावरून एकमेकांवरती प्रचंड टीका टिप्पण्या करायच्या आणि इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न करायचा समोरच्या पक्षाचा, असं एकंदरीत राजकारण आणि तशा आशयाची वक्तव्य सगळ्याच पक्षांच्या नेत्यांकडून होताना पाहायला मिळाली. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा भाजपकडून हे बोललं गेलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसने अशा पद्धतीने गुन्हेगारांना संधी दिलेली आहे किंवा त्यांच्या कुटुंबांना. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे ज्यावेळेस ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि त्यानंतर पहिली सुरुवात हे केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार असणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांनी केलेली होती. अर्थात त्यांनी अजित पवार यांचं नाव घेतलं नव्हतं. ते थेटपणे म्हटलं की पुण्याच्या पालकमंत्र्यांची जर यादी पाहिली तर पूर्वेकडून पश्चिमेकडे तुम्हाला गुन्हेगार दिसतील, अशा पद्धतीचं वक्तव्य मुरलीधर मोहोळ यांनी केलं. आणि त्याला पलटवार म्हणजे अर्थात अजित पवार जर पाहिलं तर प्रामुख्याने रोखठोक बोलणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्या अजित पवारांनी थेटपणे असा सवाल केला की घायवळला परदेशामध्ये पळून जाण्यासाठी कुणी मदत केली, असा थेटपणे सवाल जो आहे तो अजित पवार यांनी उपस्थित केलेला होता. आणि त्यानंतर जर पाहिलं तर हा जो अजित पवार यांनी मुद्दा उपस्थित केलेला होता ते थेटपणे भारतीय जनता पक्षाच्या दोन नेत्यांना लागला. एक म्हणजे चंद्रकांत पाटील. का चंद्रकांत पाटील यांना यासाठी लागला कारण शिवसेनेचे नेते असणारे पुण्यातले रवींद्र धंगेकर सातत्याने घायवळ प्रकरणावरून चंद्रकांत पाटील यांच्यावरती टीका करताना पाहायला मिळाले होते. आणि दुसरीकडे हाच धागा पकडून कुठेतरी अजित पवार यांनी थेटपणे मुरलीधर मोहोळ यांच्यावरती टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं. खरं तर पुण्यामधलं जर राजकारण पाहिलं समृद्धी तर 2017 ला जी निवडणूक झालेली होती महापालिकेची निवडणूक, त्यामध्ये जर पाहिलं तर प्रामुख्याने पुण्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्हीकडे भारतीय जनता पक्षाची सत्ता या दोन्ही महापालिकांमध्ये आलेली होती. विशेषतः जर पाहिलं तर अजित पवार यांचं कार्यक्षेत्र म्हणून ओळखलं जाणारे पिंपरी चिंचवड, जे पिंपरी चिंचवड अजित पवार यांनी डेव्हलप केलं. जरी मी बारामतीचा भूमिपुत्र असलो, बारामतीमध्ये जरी माझा जन्म झालेला असला तर माझी कर्मभूमी ही अर्थात पिंपरी चिंचवड आहे असं सातत्याने अजित पवार सांगताना पाहायला मिळालेले होते. त्याच अजित पवारांचं जे कार्यक्षेत्र होतं ते कुठेतरी भारतीय जनता पक्षाकडे गेल्याच्या नंतर कुठेतरी अजित पवार यांनी थेटपणे ठरवलं की काहीही करून आपल्याला पुणे आणि पिंपरी चिंचवडची महापालिका आपल्याकडे कशा पद्धतीने घेता येईल या दृष्टिकोनातून अजित पवार यांनी थेटपणे आपल्या पुढे कोण आहेत तर थेटपणे ते म्हणालेले होते की पुण्यामधले जे त्रिमूर्ती आहेत त्या त्रिमूर्तीमुळे कुठेतरी पुण्याचा विकास खुंटलेला आहे. आणि थेटपणे त्यांनी भारतीय जनता पक्षामधले जे पुण्यातले स्थानिक नेते आहेत ज्यांना आपण खासदार म्हणतो आणि दोन मंत्री असं सांगितलं जातं की जे दोन मंत्री आहेत राज्य सरकारमध्ये त्यांच्यावरती थेटपणे अजित पवार यांनी हल्ला चढवलेला होता. आणि कुठेतरी जर पाहिलं तर प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस पुण्यामध्ये आलेले होते त्यांची कात्रजमध्ये जी जाहीर सभा झालेली होती त्या कात्रजमधील जाहीर सभेमध्ये त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात थेटपणे एका शेरोशायरीमधून केलेली होती. आणि थेटपणे त्यांनी अजित पवार यांचं नाव घेतलेलं नव्हतं परंतु त्यांचं बोट थेटपणे अजित पवार यांच्याकडेच होतं. परंतु मुख्यमंत्र्यांनी थेटपणे अजित पवार यांच्यावरती टीका केलेली नाही, परंतु त्यांचे जे पुण्यातले नेते आहेत खासदार मुरलीधर मोहोळ असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील हे थेटपणे अजित पवार यांच्यावरती बोलताना दिसतंय. तर दुसरीकडे जर पाहिलं तर भोसरीचे जे आमदार आहेत महेश लांडगे हे सुद्धा थेटपणे अजित पवार यांच्यावरती टीका करताना पाहायला मिळतात. खरं तर याच प्रकरणावरून जर पाहिलं तर आता कुठेतरी
आपण कशा पद्धतीने पुढे आहोत आणि कशा पद्धतीनं पुण्याचा विकास मागील 5 वर्षामध्ये खुंटलेला आहे असं कुठेतरी मतदारांना दाखवण्याचा प्रयत्न आणि अशा पद्धतीचा याच अँगलनी प्रचार कुठेतरी अजित पवार करताना पाहायला मिळतात. आणि याचवरून त्यांनी थेटपणे ज्या गुन्हेगारीवरून अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न मुरलीधर मोहोळ यांनी केलेला होता त्याच पद्धतीचा पलटवार कुठेतरी आता अजित पवार यांनी केलेला आहे. आणि हीच गुन्हेगारी कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाकडून खतपाणी देण्यात आलेलं आहे, निलेश घायवळला कशा पद्धतीनं मदत केली गेली, अशा पद्धतीचं बोट कुठेतरी आता अजित पवार यांनी थेटपणे मुरलीधर मोहोळ यांच्यावरती ठेवल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर सुरुवातीपासून पुणे शहरामध्ये अनेक गुंडांच्या टोळ्या आहेत. या गुंडांच्या टोळ्यांमधील काही गुंडांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या मित्रांना अशा पद्धतीने उमेदवारी देणं हे पुणे शहरासाठी तसं काही नवीन नाहीये. कारण मुळात ज्या अंधेकर कुटुंबावरून हा सगळा एकमेकांवरती टीका टिप्पण्यांचा सूर चालू झालेला होता, त्या अंधेकर कुटुंब आत्तापासून नाही, गेले 30-35 वर्षांपासून पुण्याच्या सक्रिय राजकारणामध्ये आहे. या कुटुंबातला एक तरी किमान सदस्य हा दर टर्मला गेल्या 35 वर्षांपासून प्रत्येक टर्म मध्ये नगरसेवक असलेला पाहायला मिळालेला होता. त्यामुळे यंदाच्या वर्षी आयुष कोमकर हत्या प्रकरण झाल्याच्या नंतर हे अंधेकर कुटुंब जे ते संपूर्ण अंधेकर कुटुंब तुरुंगात होतं. त्यामुळे या कुटुंबाला कुठल्याही पद्धतीने उमेदवारी मिळणार नाही असं वाटत असतानाच किंवा या कुटुंबाने सगळ्यात पहिल्यांदा जे उमेदवारी अर्ज भरले होते हे अपक्ष उमेदवारी अर्ज आहेत असं दाखवलं गेलं, असं सांगितलं गेलं. मात्र त्या अपक्ष अर्जांच्या नंतर मुळात हे अर्ज जे होते अपक्षांचे ते अर्धवट आणि चुकलेले बरेचसे फॉर्म जे आहेत ते तशा पद्धतीने सबमिट करण्याचा प्रयत्न या अंधेकर कुटुंबानं केला. आणि त्याच्यानंतर त्यांना पुन्हा शेवटच्या दिवशी अर्ज भरण्याची जी शेवटची तारीख होती त्या दिवशी पुन्हा एकदा अर्ज भरण्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं. आणि त्यावेळी ऐन टायमिंगला त्यांनी एबी फॉर्म दाखवले, जे एबी फॉर्म होते राष्ट्रवादी काँग्रेसचे. म्हणजे सुरुवातीपासून पहिल्यांदा राष्ट्रवादीचे जे शहराध्यक्ष आहेत सुभाष जगताप यांनी अशा पद्धतीचं विधान केलेलं होतं, ज्यावरून वाटत होतं की कदाचित राष्ट्रवादी त्यांना उमेदवारी देऊ शकते. मात्र नंतर पुन्हा एकदा असं वाटायला लागलं की कदाचित इतक्या चर्चा झाल्या आणि उमेदवारी द्यायच्या आधीपासूनच राष्ट्रवादीवरती इतकी टीकेची झोड उठत होती की राष्ट्रवादी उमेदवारी देणार नाही असं वाटलं. मात्र ऐन शेवटच्या दिवशीच एबी फॉर्म देण्यात आले आणि मग सोनाली अंधेकर आणि लक्ष्मी अंधेकर या दोघींनी सुद्धा राष्ट्रवादीमधून उमेदवारी अर्ज वगैरे भरला, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मात्र अंधेकर कुटुंबापासून सुरू झालेले हे सगळे टीकांचं हे सगळं सत्र पुढे मग गजा मारण्याच्या बायकोला दिलेली उमेदवारी असेल तिथपर्यंत येऊन पोहोचला. आणि त्यानंतर डायरेक्ट बापू नायर नावाचा, ज्याला बकासूर म्हणून ओळखलं जातं खरं तर पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये, जो मूळचा महाराष्ट्रीयन सुद्धा नाहीये, परराज्यातून इथे येऊन मग इतक्या मोठ्या गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत. आणि असं सगळं असताना बापू नायरला सुद्धा राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. आणि त्यामुळे अगदी भाजपने पहिल्या दिवशीपासूनच हा जो एक गुन्हेगारीचा मुद्दा आहे तो अगदी हातात पकडलेला पाहायला मिळालेला होता. कारण 1-2 नाही तर जवळपास 4-5 अशी नावं होती, ज्या 4-5 नावांना, गुन्हेगारीशी संबंधित असलेल्या नावांना राष्ट्रवादीने तिकीट दिलं होतं. त्यामुळे भाजपला कुठेतरी हे कळून चुकलं होतं की या गुन्हेगारीचा मुद्दा जर आपण जास्त लावून धरला तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफुटला जाऊ शकतं. आणि त्यामुळेच त्यांनी हे सगळं केलं की सगळ्यात पहिल्यांदाच पालकमंत्री असलेले अजित पवार कशा पद्धतीने गुन्हेगारांना तिकीट देतात आणि मग याचमुळे गुन्हेगारी वाढते, असं या पद्धतीचं एक विधान जे आहे ते मुरलीधर मोहोळ यांनी केलं. आणि तिथून मग हे टेबल टेनिस चालू झालं असं आपण म्हणू शकतो. इकडून काहीतरी बोललं जातं, तिकडून दादा काहीतरी बोलतात. आणि अशाच स्वरूपामध्ये जेव्हा वारंवार दादांना या गुन्हेगारांवरती प्रश्न विचारला गेला होता त्यावेळी दादा असं म्हटले की काही अशा जागा आहेत ज्या जागा आम्ही दिलेल्या नाहीयेत तर आमच्या काही मित्र पक्षांनी, घटक पक्षांनी दिलेल्या आहेत. हा रोख कुणाकडे होता तर सचिन खरात गट जो आहे आरपीआयचा त्यांच्याकडे हा रोख होता आणि त्यांनी काही गुन्हेगारांना जागा दिल्यात वगैरे अशा पद्धतीचं सूचक वक्तव्य एक अजितदादांनी केलं होतं. मात्र या सगळ्यामध्ये बापू नायरला जेव्हा विचारलं गेलं तेव्हा बापू नायरने सुद्धा असंच सांगितलं की मला थेट राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळालेली नाहीये तर मला सचिन खरात गटातून ही उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे जरी केवळ बापू नायरला राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेली नसली थेटपणे तरी सुद्धा गजा मारण्याच्या बायकोला तर दिलेली आहे, इकडे वनराज अंधेकरच्या बायकोला आणि दुसरीकडे लक्ष्मी अंधेकर म्हणजे सोनाली आणि लक्ष्मी या दोघींना तर दिलेली आहेच. म्हणजे 3 उमेदवार तर झालेत जे गुन्हेगारी कुटुंबाशी निगडीत आहेत. त्यामुळे जरी बापू नायरला नसेल दिली तरी या तिघींना उमेदवारी दिलेली होती. त्यामुळे सातत्यानं भाजप या गोष्टीला टार्गेट करत राहिलं आणि जेव्हा हेच टार्गेट करणं भाजपकडून वाढलं तेव्हा मात्र अजित पवार असं म्हटले की ठीक आहे,
आमच्या पक्षात कोण आहे वगैरे, आम्ही कुणाला उमेदवारी दिली हे पाहण्यापेक्षा त्यांनी कुणाला उमेदवारी दिली हे सुद्धा तुम्ही तपासून पहा. घायवळला पळून जाण्यात कोणी मदत केली असा एक त्यांनी प्रश्न उपस्थित केला. अगदी आपण निलेश घायवळ प्रकरणामध्ये सुरुवातीपासून जर बघितलं तर निलेश घायवळ जसा पळून गेला तसा तो मुळात कोथरूडचा राहायला असल्यामुळे त्याचे कोथरूडच्याच नेत्यांशी लागेबंद आहेत असं वारंवार बोललं जात होतं आणि त्यामुळे कुठेतरी सुरुवातीपासून चंद्रकांत पाटलांवरती जो निशाणा होता तो मुरलीधर मोहोळांकडे सुद्धा वळाला आणि यामध्ये मुरलीधर मोहोळांवरती पण टीका झाली. मात्र मुरली अण्णांनी अर्थातच आपण आजही पाहिलं की त्यांनी थेटपणे हात वरती केले आणि त्यांनी सांगितलं की माझा या प्रकरणाशी संबंध नाही, मी एका व्यासपीठावरती समोरासमोर बसून या सगळ्यावरती चर्चा करायला तयार आहे. जर माझा या प्रकरणाशी थोडाही संबंध आढळला तर मी माझा राजकीय संन्यास घेईल आणि जर आढळला नाही तर अजित पवारांनी राजकीय संन्यास घ्यावा असं थेट आव्हान त्यांनी दादांना दिलं. अर्थात या सगळ्याच्या नंतर अजितदादा काय म्हणतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र किती काहीही झालं तरी सुद्धा जसं आपण म्हणतोय की राष्ट्रवादी काँग्रेसने 3-4 लोकांना अशा पद्धतीने गुन्हेगार असलेल्यांना किंवा गुन्हेगारांच्या कुटुंबामधल्या लोकांना उमेदवारी दिली. दुसरीकडे आणखी एक महत्वाची घडामोडी या सगळ्यामध्ये आज अशी घडली की सचिन खरात गटानं दिलेला जो पाठिंबा होता तो आज काढून घेतला. त्यामुळे आता ज्या बापू नायरला जो सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, म्हणजे बाकीचे सगळे गुन्हेगारांचे कुटुंबी आहेत, बापू नायर हा स्वतःच गुन्हेगार आहे जो निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे बापू नायरचं काय होणार, तो मग आता कुणाचा त्याला पाठिंबा आहे, त्याला कुठल्या पक्षाचा उमेदवार म्हणायचं का मग सचिन खरातांनी पाठीवरून हात काढून घेतल्यामुळे कुठेतरी थेट तो आता अजित पवारांचा उमेदवार आहे का वगैरे असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. पण हे सगळं होत असताना दुसरीकडे हे देखील महत्वाचं आहे की याच जी भाजप आता इतक्या मोठ्या प्रमाणात या राष्ट्रवादी काँग्रेसवरती टीका करते, या भाजपनं याच पुण्यामध्ये असलेल्या मोहोळ कुटुंबामधल्या म्हणजे ज्या स्वाती मोहोळ आहेत, शरद मोहोळांची पत्नी, त्यांना सुद्धा पक्षप्रवेश दिलेला होता आणि त्यांना सुद्धा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एबी फॉर्म दिलेला होता. त्या सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हे विसरून सुद्धा चालणार नाहीये. भाजपने त्यांना फॉर्म दिलेला होता, एबी फॉर्म दिला होता. त्यामुळे असं आपण म्हणू शकत नाही की कोण पक्ष कुणाला उमेदवारी देतोय वगैरे याच्यावरून जरी टीका टिप्पण्या होत असल्या तरी सुद्धा राजकीय नेत्यांनीच पुण्यातले गुंड पोचले हे मात्र तितकंच खरं आहे. कारण हे प्रत्येक पुणेकराला वाटतंय, प्रत्येक सर्वसामान्य पुणेकर हेच म्हणताना पाहायला मिळतोय की एकमेकांवरती टीका टिप्पण्या करण्यापेक्षा कुणीच कुठल्याच गुन्हेगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना राजकीय कसलाही पाठबळ देऊ नका, तेव्हाच कुठेतरी पुण्यातली गुन्हेगारी कमी होताना पाहायला मिळू शकते. त्यामुळे या सगळ्या टीका टिप्पण्या करून काही होणार नाहीये. जनतेला काय वाटतंय हे महत्वाचं आहे. नक्की समृद्धी पाहतोय की दोन्ही राजकीय पक्षाकडून, मग भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या दोन्ही पक्षाकडून कुठेतरी गुंडांच्या कुटुंबियांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि ज्या पद्धतीने समृद्धीने सांगितलेलं आहे की कुठेतरी मतदार असतील, कुठेतरी नागरिक असतील, त्यांना असं वाटतं की गुंडांच्या कुटुंबियांना कोणत्याही राजकीय पक्षांकडून पाठबळ मिळू नये अशी ज्या पद्धतीची मागणी, कुठेतरी एक सूर सर्वसामान्य मतदारांमध्ये पुणेकरांकडून जो पाहायला मिळतोय, त्यावरती आता राजकीय पक्ष काय भूमिका घेतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीमध्ये ही जी गुंडांचे कुटुंबीय आहेत, जे सदस्य आहेत, जे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, ते निवडून येतात का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.